मित्र हो नमस्कार. काही नाही हो, आपल्या या महायुतीमध्ये महायुती सरकारमध्ये या राजकारणामध्ये राजकारणाची पातळी तर केव्हा पुरती रसा तळाला गेलेली आहे. त्यावर पुन्हा पुन्हा बोलण्यामध्ये काही अर्थही नाही. महायुतीतले एकमेव पक्ष जे हे तीन प्रमुख पक्ष तेच एकमेकावर प्रचंड कट कारस्थानं राजकारण करत आहेत. आणि एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे ना, त्या गटामध्ये अंतर्गतच त्यांच्या गटातल्या गटातच पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावू धावू जात आहेत. आणि बघा तिकडं भारतीय जनता पक्ष काय करतो, शिंदे गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सततपणे करीत राहतो. अगदी गाव पातळीपासून तालुका पातळीपासून जिल्हा लेवलपासून अगदी मुंबईपर्यंत सरसकट हा एवढा एकच कार्यक्रम सुरू आहे. आणि मग बघा वरच्या राजकारणाचा विचार केला तर एकनाथ शिंदे दिल्लीला जातात, अमित शहा मोदी यांना भेटतात आणि आपल्या गटाला काहीतरी मान मिळावा सन्मान मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतात. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बघा जे काही अंतर आहे ते अंतर आता सतत वाढताना दिसतंय, ते दुरावताना दिसतंय, ते दोघं लांब लांब चाललेले आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांच्यामध्ये आता अजिबात आपुलकीचं जिव्हाळ्याचं नातं संबंध उरलेले नाहीत. आणि मग या ज्या ठिणग्या उडत आहेत ना, या ठिणग्या काय आता नव्यानं नाहीत, या आधीपासूनच उडत आहेत. पण आता त्याचा म्हणजे असा भडका होऊ लागलेला आहे. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी तर काय हो, शिंदे गटाचा बाप, आपणच शिंदे गटाचा बाप असं म्हटलं. आणि मग काय शिंदे गट खवळला ना हो, बिथरला. पण बघा तरी सुद्धा शिंदे गटाचा एवढा कचरा केला तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस मात्र आपल्या आमदाराचा सुरक्षितपणे बचाव करताना दिसून आले. सगळी सारवासारव त्यांनी करून टाकली. आणि बघा तो विषय अजून चर्चेला आहे, तोच पुन्हा भाजपचे दुसरे आमदार आहेत ना, विजयकुमार गावित. या विजयकुमार गावित यांनी शिंदे गटाच्या 2 आमदारांच्या विरोधामध्ये आता अगदी आपला एल्गार पुकारला. शिंदे गटाच्या आमदारांना मस्ती आली आहे, त्यांची मस्ती मीच उतरवणार आहे, हे 2 आमदार शिंदे गटातले माझ्या टार्गेटवर आहेत असं या गावित यांनी म्हटलं. आणि मग काय हो, शिंदे गटाच्या आमदारांचे अनेक बंगले सुद्धा आहेत आणि तरी सुद्धा त्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेतल्याचं या गावित यांनी सांगितलं. भाजपाकडून एकामागून एक अशा पद्धतीचे सगळे हे हल्ले, टीका म्हणा किंवा रोग सगळा हे सगळं होऊ लागल्यामुळं शिंदे गटातील नेते आता म्हणजे खरं तर त्यांची अवस्था खूप बिकट झाली. एकदम तसं जर आपण पाहिलं तर शिंदे गटाचा एवढा कचरा केला गेला ना की तो आता शिंदे गटाला सहन होत नाही, त्याच्या पलीकडे हे सगळं गेलं. म्हणजे समोर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे, त्यामुळे बघा आता सगळे पक्ष त्या निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटामध्ये आपसामध्ये जोरदार डावपेचाचं राजकारण सुरू झालं आहे. मित्रांनो, भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके काय म्हणाले होते, शिंदे गटाचा मी बाप आहे. मग त्यावर शिंदे गटाचं ते रामदास कदम ते तर बोलणारच. भाजपच्या काही आमदारांना माज आलाय, त्यांना एवढा माज आला असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी तो माज उतरवावा. त्यांचे बाप किती आहेत ते मला माहित नाही, पण स्वतःच्या शिवसेनेचा बाप म्हणजे स्वतःला म्हणण्याच्या आधी आपले बाप किती आहेत ते अगोदर तपासून घ्या, मग शिवसेनेचा बाप काढा. रामदास कदम ते तर काय बेलगाम बोलतच असतात. हे जे विजयकुमार गावित आहेत भाजपचे आमदार, त्यांच्यावर टीका करताना बघा रामदास कदम म्हणाले, ज्यांना 3-3 लाखाच्या मतानं निवडून देते जनता त्या युतीच्या आमदाराबाबत हे असं बोलतात. मग आता या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी व्यक्तिगत लक्ष घालायला हवं, नाहीतर मग ते भाजपचे नव्यानं आहेत ना आता ते नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, त्यांनीही लक्ष घातलं पाहिजे. आणि ज्यांना ज्यांना अशा पद्धतीचा माज चढलाय त्यांचा माज त्यांनी उतरवला पाहिजे. त्यांनी बघा रामदास कदम यांच्या संतापामध्ये शिंदे गटाची घालमेल दिसते, हातभलता दिसते.
एवढं आक्रमक राजकारण भाजपा करीत असताना सुद्धा शिंदे गट हतबल झालेला आहे याची तडफड देखील या बोलण्यामध्ये दिसून येते. भाजपाकडून शिंदे गटाचा बघा अक्षरशः कचरा केला जातोय. शिंदे गटातून मात्र कुणीतरी एक दोन नेते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतात हो, पण खरं तर हा सगळा त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतो. एकनाथ शिंदे गटातल्या मंत्रीचा एक एक प्रकरणं, ती वादग्रस्त प्रकरणं जी काही बाहेर आली, ही प्रकरणं बाहेर येण्यामागं किंवा ती काढण्यामागं भाजपच आहे याची जाणीव सुद्धा आता शिंदे गटाला झाली. अहो, याच रामदास कदमांनी 4-5 दिवसापूर्वीच हे अगदी सूचित केलेलं आहे, म्हणजे त्यांना हे सगळं कळालेलं आहे. आणि या ठिणग्या आधीपासूनच उडत आहेत, आताच मात्र त्याचा भडका होऊ लागलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावं असं शिंदे गटाचे नेते म्हणत आहेत, पण अहो बघा, साधा सुद्धा विचार केला तरी आपल्याला कळू शकतं, देवेंद्र फडणवीस यांचा ग्रीन सिग्नल म्हणजे हिरवा झेंडा म्हणजे मान्यता असल्याशिवाय भाजपाचे आमदार असं थोडंच एकनाथ शिंदे गटाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करतील का हो? काय असू शकेल मित्रांनो यामधलं राजकारण? तुम्हीच सांगा. आणि आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.